आज आपण अलंकार व वृत्ते ही मराठी विषयातील ही मराठी व्याकरणातील दोन प्रकार आज आपण पाहणार आहोत, अलंकार व वृत्ते. मग सर्वात अगोदर अलंकार म्हणजे काय आणि वृत्ते म्हणजे काय हे पाहूया. मग त्याच्या आधी आपण पाहूयात की अलंकार म्हणजे काय. पहा, अलंकार म्हणजे काय तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. अलंकार कशाला म्हणतात तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. मग भाषेला शोभा येणे म्हणजे काय तर आपण जे सरळ सरळ आपले विचार मांडतो, बरोबर की नाही. म्हणजे मी आता तुम्हाला काहीतरी सांगत आहे, हे सरळ सरळ सांगत आहे, यामध्ये काही शोभा येते का भाषेला तर नाही येत, बरोबर नाही. पण हेच मी जर कवितेच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून जर सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय ऐकावंसं वाटेल. म्हणजे काय होईल तर शोभा येईल, बरोबर, भाषेला. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. ज्या वेळेस भाषेला शोभा येते आणि ज्याच्यामुळे शोभा येते त्याला अलंकार असे म्हणतात. ठीक आहे. मग अलंकार कशास म्हणतात तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. या अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. हे दोन प्रकार आहेत अलंकाराचे, शब्दालंकार आणि अर्थालंकार. मग शब्दालंकार म्हणजे काय हे पाहू अगोदर. शब्दालंकार म्हणजे पद्यामध्ये शब्दाची व अक्षराची पुनरावृत्ती असली, पद्यामध्ये शब्दाची व अक्षराची पुनरावृत्ती असली की त्या रचनेमुळे नाद माधुर्य येते. मग अशा शब्दचमत्कृती ज्या पद्यात असतात त्या पद्यात शब्दालंकार असतो. मग पहा की पद्यामध्ये म्हणजे काय तर गद्य आणि पद्य दोन विभाग असतात. मग पद्य म्हणजे कविता गाणे आणि गद्य म्हणजे आपण जे सरळ सरळ बोलतो म्हणजे धडे, अर्थात जे धडे दिलेले असतात तुम्हाला ते गद्यामध्ये येतात. तर पद्य हे कविता असतात. मग पहा, कविता म्हणजेच पद्य, पद्यामध्ये शब्दाची व अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच अक्षर येणे, पुन्हा पुन्हा तोच शब्द येणे, त्याला म्हणतात पुनरावृत्ती. मग पद्यामध्ये म्हणजे कवितेमध्ये शब्दाची व अक्षराची पुनरावृत्ती असली की त्या रचनेमुळे, मग ती पुनरावृत्ती जर असेल, तशी जर रचना असेल कवितेमध्ये तर एक नाद निर्माण होतो कवितेला. म्हणजे कवितेमध्ये जर पुन्हा पुन्हा ते शब्द असतील तर आपण म्हणताना पण आपल्याला लय प्राप्त होतो, म्हणजेच नाद प्राप्त होतो. अशा जर शब्द चमत्कृती असतील, म्हणजे अशा प्रकारचे जर शब्द असतील पद्यामध्ये कवितेमध्ये तर त्या पद्याला काय म्हणतात तर त्या पद्यात शब्दालंकार असतो असे म्हणतात. तर त्या पद्यात काय असतो, शब्दालंकार असतो हे निश्चित असतं. म्हणजेच पहा, पद्यामध्ये शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, शब्दाची किंवा अक्षराची, आणि त्यामुळे जर नाद माधुर्य प्राप्त होत असेल आणि शब्दाची चमत्कृती होत असेल तर त्या शब्दालंकार असे म्हणतात. या शब्दालंकाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे अनुप्रास शब्दालंकार आणि दुसरा आहे यमक शब्दालंकार, म्हणजेच अलंकार. अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार. मग परीक्षेला तुम्हाला हेच विचारले जातात, अनुप्रास आणि यमक, त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मग अनुप्रास अलंकार म्हणजे काय पहा तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याच्या नादामुळे सौंदर्य प्राप्त होते. मग पद्यामध्ये एकाच अक्षराची पुन्हा पुन्हा तेच अक्षर पुन्हा पुन्हा कवितेमध्ये पद्यामध्ये येत असतं. पद्य म्हणजे कविता. मग एकच अक्षर पुन्हा पुन्हा त्या कवितेमध्ये येत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर कवितेला एक लय प्राप्त होतो, नाद प्राप्त होतो आणि सौंदर्य प्राप्त होते. सौंदर्य म्हणजे गोरं दिसतं म्हणजे सौंदर्य नाही, तर कवितेचं सौंदर्य, भाषेचं सौंदर्य हे त्याच्या नाद प्राप्त वरती असतं. म्हणजे जसं की गाणं एखादं आपल्याला खूप चांगलं वाटलं तर त्याला चांगला नाद प्राप्त झालेला असतो, चांगलं सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. एखादं गाणं आपल्याला ऐकू वाटत नाही तर त्याला चांगलं सौंदर्य प्राप्त झालेलं नसतं. त्याचप्रमाणे चांगलं व्यवस्थित नाद होऊन सौंदर्य प्राप्त होत असते, त्यास अनुप्रास अलंकार असं म्हणतात. पहा, एकाच अक्षराची पुनरावृत्ती कसं होते तर गडद निळे, बरोबर. मग ग ग पुन्हा आलेला आहे, न पुन्हा आलेला आहे, बरोबर. मग या ठिकाणी गडद निळे आपण असं म्हणू शकतो की नाही का, गडद निळे असं म्हणतो का आपण, नाही.
असं म्हणतो का गडद गडद निळे गडद निळे. मग या ठिकाणी अलंकाराला म्हणजेच त्या शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही किंवा सौंदर्य प्राप्त होत नाही. परंतु या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीने, आता हे जर पुन्हा पुन्हा आलेलं आहे म्हणून याला आपण असं म्हटलं गडद निळे जलद भरून आले, म्हणजेच काय सौंदर्य प्राप्त झालं, म्हणायला येतं ते सौंदर्य प्राप्त होतं. म्हणून हा अनुप्रास अलंकार होतो. अनुप्रास अलंकार म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आहे यमक अलंकार. मग यमक अलंकार म्हणजे काय पहा, अक्षर किंवा शब्द पद्य जर दिलेलं असतं, कवी दिले असतं, त्यामध्ये अक्षर किंवा जे शब्द असतो तो कवितेच्या किंवा पद्याच्या मध्ये येऊ शकतो किंवा शेवटी येऊ शकतो किंवा ठराविक ठिकाणी कुठेही येऊ शकतो. मध्ये, शेवटी किंवा ठराविक ठिकाणी तो पुन्हा पुन्हा जर येत असेल अक्षर किंवा शब्द तर तेथे यमक अलंकार होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग उदाहरण पहा, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. मग या ठिकाणी अक्षर हे यमक अलंकारामध्ये बहुतेक वेळा हे शेवटी येत असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि अनुप्रासामध्ये हे सुरुवातीला येत असतं. चुकूनच ते मध्ये किंवा इकडे तिकडे येऊ शकतं, परंतु बहुतेक वेळा ते शेवटी येतं. मग यमक अलंकारामध्ये अक्षर मध्ये, शेवटी किंवा पुन्हा पुन्हा येत असते ठराविक ठिकाणी. मग ते कुठे आलेलं आहे पहा, तर जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. मग पहा, नि हे अक्षर पुन्हा पुन्हा यामध्ये आलेलं आहे म्हणून ते शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी येऊ शकतं. सर बहुतेक वेळा ते शेवटी येतं यमक अलंकारामध्ये, म्हणून हा यमक अलंकार आहे. हा झाला पहिला प्रकार शब्दालंकार. आता आपण पाहणार आहोत अर्थालंकार. अर्थालंकार म्हणजे काय पाहूया. दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते. मग दोन सुंदर वस्तूंमध्ये त्यांचा फरक दर्शविला जातो आणि त्यांच्यामध्ये शब्द चमत्कृती घडवली जाते आणि त्यास काय म्हणतात, अर्थालंकार असे म्हणतात. दोन सुंदर वस्तूंमध्ये काय केलं जातं, फरक दर्शवला, त्यांचा साम्य दर्शवलं जातं. साम्य म्हणजे त्यांच्यामध्ये काय साम्य आहे, मग फरक म्हणजे काय, तर साम्य आणि फरक हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, लक्षात घ्यायचं. साम्य म्हणजे एक सारखे आहेत ते, आणि फरक म्हणजे त्यांच्यामध्ये काय फरक दाखवलेला आहे तो. मग हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, त्यांच्यामध्ये साम्य दर्शवलं जातं, म्हणजे हा त्याच्यासारखाच आहे असं साम्य दर्शवलं जातं, त्यास अर्थालंकार असे म्हणतात. याचे सुद्धा दोन प्रकार पडतात, एक आहे उपमा अलंकार आणि दुसरा आहे उत्प्रेक्षा अलंकार. मग उपमा अलंकार म्हणजे काय पहा, उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार असतो. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तिथे उपमा अलंकार असतो. मग पहा, या उपमा अलंकारामध्ये काही शब्द आहेत ते वाक्यामध्ये निश्चित येतात, ते शब्द तिथे असतील तर ते उपमा अलंकार असतो. म्हणजे सम, समान, जसे, तसे, गत, परी, प्रमाण, सदृश्य असे शब्द. मग उदाहरण पहा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे तुझी माया कोणासारखी आहे, तर आभाळागत आहे. आभाळ एवढं मोठं आहे, बरोबर की नाही. मग त्या आभाळागत तुमची माया आहे, म्हणजे गत हा शब्द पहा इथे आलेला आहे, गत शब्द. आभाळागत माया म्हणजे माया तुझी आम्हावरी राहू दे, म्हणजे तुझी जी माया आहे ती कशासारखी आहे, तर आभाळासारखी आहे. म्हणजे या ठिकाणी उपमा दिली जाते म्हणून हा उपमा अलंकार आहे. म्हणजे तिच्या मायेला उपमा कशा दिली आहे, आभाळाची उपमा दिली आहे. म्हणजे आभाळ एवढी माया आहे आणि तशीच राहू दे आमच्यावर असं सांगितलेलं आहे. म्हणजे मायेला उपमा दिलेली आहे ते आभाळा एवढी. मग ती आभाळासारखीच आहे का, नाही. मायेला उपमा दिली आभाळागत आहे, म्हणजेच उपमेय हे उपमानासारखेच आहे, बरोबर की नाही. म्हणजे माया ही उपमेय आहे, आभाळागत हे उपमानासारखे आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग हे उपमा अलंकार आहे ज्यावेळेस एखाद्या शब्दाची उपमा दिली जाते. जसं की मुंबईतील घरे हे जणू काय कोंबडीच्या खुराड्यासारखे असतात. उदाहरण अजून एक आहे, मुंबईतील घरे हे जणू काय कोंबडीच्या खुराड्यागत असतात. मग मुंबईच्या घरांना उदाहरण काय दिलेलं आहे, तर कोंबडीचे खुराडे उपमा दिलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पुढील प्रकार पाहूयात आपण, उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग उपमा आणि उत्प्रेक्षा यामध्ये फरक काय आहे, तर उपमा अलंकारामध्ये सरळ सरळ काय सांगितलं जातं की हा त्याच्यासारखा
आहे, म्हणजे ही माया, तुझी माया ही आभाळागत आहे असं सांगितलेलं आहे. माया कशी आहे तर आभाळागत, आभाळासारखी आहे. आभाळच माया आहे असं सांगितलंय का? नाही. परंतु याच्यामध्ये उत्प्रेक्षामध्ये तसं सांगितलं जातं की तुझी माया ही आभाळच आहे. लक्षात ठेवायचं, उपमामध्ये फक्त उपमा दिली जाते, आभाळागत आहे. पण उत्प्रेक्षामध्ये पहा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. म्हणजे ती गुलाबी उषा कशी आहे तर परमेश्वराचं प्रेम आहे. सरळ सरळ परमेश्वराचं प्रेम आहे म्हणून सांगितलं आहे. परमेश्वराच्या प्रेमासारखी आहे असं सांगितलंय का? नाही. परमेश्वराचं प्रेम आहे म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे. सारखी आहे, तशी आहे, समान आहे असं सांगितलं असेल तर तो उपमा अलंकार. परंतु तीच आहे असं जर सांगितलं तर तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजेच आपण अलंकार पाहिले, त्याचे दोन प्रकार पाहिले, शब्द अलंकार, अर्थालंकार. त्यामध्ये अनुप्रास, यमक आणि याच्यामध्ये उपमा आणि उत्प्रेक्षा असे अलंकार आपण आता पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत वृत्ते. तर आता वृत्ते म्हणजे काय? तर पहा, वृत्ते हे पद्यरचनेतील एक भाग आहेत. वृत्ते हा पद्यरचनेतील एक भाग आहेत. मग पद्यरचनेचे एकूण प्रकार 3 प्रकार पडतात. पद्य म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पद्य म्हणजे कविता, बरोबर? पद्य म्हणजे कविता आणि त्याचे 3 प्रकार पडतात, छंद, अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त असे कवितेचे म्हणजेच पद्याचे 3 प्रकार पडतात. मग पहिला प्रकार जो आहे तो छंद आपण घेऊया. मग छंद म्हणजे काय तर प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या ठराविक असते. छंदामध्ये प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या ही ठराविक असते. मग ती अक्षर लघु असतील किंवा गुरु असतील, परंतु जास्तीत जास्त वेळा छंदामध्ये अक्षर ही दीर्घ असतात, म्हणजे ह्रस्व आणि दीर्घ, लघु आणि गुरु. लघु म्हणजे ह्रस्व, दीर्घ म्हणजे गुरु. मग छंदामध्ये जास्तीत जास्त वेळा अक्षर ही गुरु असतात, म्हणजे दीर्घ असतात. मग छंद म्हणजे त्याच्यामध्ये कवितेचे कोणते प्रकार येतात पद्याचे? तर त्याच्यामध्ये ओवी आणि अभंग हे छंदामधले प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळा अक्षर ही गुरु असतात, म्हणजेच दीर्घ अक्षर असतात आणि प्रत्येक ओळीत ही अक्षरांची संख्या ही ठराविकच असते, म्हणजे समानच अक्षर असतात प्रत्येक ओळीमध्ये. एखादी जर अभंग घ्यायचा असेल तर वरच्या ओळीत जो अक्षर आहे तेवढीच खालच्या ओळीत असतात, अशी ठराविक अक्षरांची संख्या असते. त्याला छंद असे म्हणतात. आणि छंदामध्ये उदाहरण कोणते आहेत तर ओवी आणि अभंग ही छंदामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पाहूया दुसरा प्रकार पद्यरचनेचा, अक्षर गणवृत्त. आपण जे वृत्त पाहतोय ते अक्षर गणवृत्त आणि मात्रावृत्त हे महत्वाचे 2 प्रकार त्यातले. मग अक्षर गणवृत्त म्हणजे काय पहा, ज्या रचनेतील प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या सारखी असेल, ओळीतील अक्षरांचा लघु गुरुक्रम सारखा असतो, त्यास अक्षर गणवृत्त असे म्हणतात. अक्षर गणवृत्त कशास म्हणतात तर रचनेतील जी प्रत्येक ओळ असते, पद्यातील म्हणजे कवितेतील जी प्रत्येक ओळ असते, त्या प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या ही सारखीच असते. म्हणजे तुम्ही कोणतीही कविता घेतली, कोणतीही पद्यरचना घेतली वेगवेगळ्या, जर इकडे 15 अक्षर असेल तर या खालच्या ओळी सुद्धा 15 अक्षर असतात. समजा इकडे 18 अक्षर असेल तर या खाली सुद्धा 18 अक्षर असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कविता पद्यरचना असतात, परंतु त्यांच्या सर्व वाक्यामध्ये पद्यरचनेमध्ये समान अक्षर असतात, सारखी अक्षर असतात. आता पुढे पहा, ओळीतील अक्षरांचा लघु गुरुक्रम सारखा असतो आणि त्यातला लघु गुरुक्रम जो असतो तो सुद्धा वरच्या प्रमाणेच खालच्या अक्षरांचा असतो. मग लघु गुरु म्हणजे काय तर लघु म्हणजे ह्रस्व अक्षर असतात आणि गुरु म्हणजे दीर्घ असतात, हे तर तुम्हाला माहिती असेल. लघु म्हणजे पहिला उकार, काना, मात्रा, उकार, वेलांटी, काना नसलेला लघु, पहिला उकार त्याला लघु असतात आणि दीर्घ म्हणजे दीर्घ मात्रा, दीर्घ वेलांटी याला दीर्घ असे म्हणतात. आणि तो वरच्या ओळीत जसा असतो तसाच खालच्या ओळीत सुद्धा असतो, त्याला अक्षर गणवृत्त असे म्हणतात. मग पहा, जो नित्य देवास भजे स्वभावे, त्या मानवा देव सदैव पावे. यामध्ये ओळींची संख्या पहा सारखी आहे का, म्हणजे अक्षरांची संख्या पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 आहे. मग खाली पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजेच वरती जेवढे शब्द आहे, अक्षर आहेत, तेवढीच अक्षरांची संख्या खालच्या ओळीत सुद्धा 11च आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यालाच अक्षर गणवृत्त असे म्हणतात. मग याचे प्रकार भरपूर आहेत, मग त्यातले काही प्रकार आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण मात्रावृत्त म्हणजे काय हे पाहूया आणि मगच आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत.
मात्रावृत्त म्हणजे काय पहा, तर एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो, एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. मात्रा कशाच म्हणतात? एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. मग एखाद्या अक्षराचा उच्चार हा त्याच्यावर आपण जोर देतो किंवा लगेच म्हणतो, मग लगेच जे अक्षर पटकन म्हटले जातं त्याला लघु असे म्हणतात. ज्याच्यावर जोर पडतो, भार पडतो त्याला गुरु असे म्हणतात. मग पहा, ऱ्हस्व अक्षराची जी मात्रा असते त्याला एक मात्रा असते. ऱ्हस्व अक्षराची मात्रा कशी असते? एक. आणि ह्रस्व अक्षर, ह्रस्व या अक्षराचा जो सिम्बॉल आहे तो कसा असतो पहा, तर असा असतो ह्रस्व. आणि गुरुचा कसा असतो, तर गुरु हे असं रेष असते गुरुची, हे सिम्बॉल आहेत, हे त्याचे चिन्ह आहेत. मग दीर्घ अक्षराची जी मात्रा आहे ती 2 असते. ह्रस्व अक्षराची मात्रा 1 आणि दीर्घ अक्षराची मात्रा 2 असते. आणि हे ह्रस्व अक्षराचं चिन्ह आहे आणि गुरु अक्षराचं चिन्ह आहे. मग पहा, कमला उदाहरण घेतलं आपण, अक्षर पहा 1 2 3 अक्षर आहेत. क हा कसा आहे, तर हा ह्रस्व आहे म्हणजे 1 मात्रा आली याची. हा सुद्धा ह्रस्व आहे, याची सुद्धा 1 मात्रा. हा दीर्घ आहे, याची 2 मात्रा. समजलं? म्हणजेच ह्या अक्षरांनी आपण मात्रा सुद्धा दर्शवू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. हे झाले मात्रा वृत्त. आता आपण अक्षरगण वृत्ताचे प्रकार पाहूयात. त्यातला पहिला प्रकार आहे भुजंग प्रयात. मग भुजंग प्रयात हे जे अक्षरगण वृत्त आहे, हे याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. किती अक्षरे असतात? तर याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. आणि त्याच्या चरणावर यती ही 6व्या अक्षरावर येते आणि गण य य य य हे असतात. मग यती 6व्या अक्षरावर येते, तर पहा उदाहरण कसं असतं. याच्यामध्ये ज्यावेळेस पद्यरचना दिली जाते त्यावेळेस पद्यरचनेचे सुरुवातीपासून नेहमी 3-3च्या अक्षरांमध्ये गट केले जातात. मग पहा, यामध्ये 3चा गट कुठे आहे? इथे आहे. याच्यामध्ये 3चा गट इथे आहे. याच्यामध्ये 3चा गट इथे आहे. ठीक आहे. मग 3चा गट केलेला आहे सदा सर्वदा, स दा स. हा गट 3च्या गटामध्ये आला, हा 3 मध्ये आला आणि हा 3 मध्ये आलेला आहे. म्हणजे 1 2 3 4 असे 4 गट पडलेले आहेत. यामध्ये पहा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. 12 अक्षरे आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत. आणि यती 6व्या अक्षरावर येते. यती म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण ज्यावेळेस ही पद्यरचना बोलत असतो, उच्चारत असतो, त्यावेळेस ज्या ठिकाणी आपण थांबतो, थोडा वेळ विराम घेतो, त्या अक्षरावरती ज्या ठिकाणी विराम घेतो त्याला आपण यती असे म्हणतो. मग पहा की सदा सर्वदा, बरोबर, सदा सर्वदा या ठिकाणी आपण थांबलो, म्हणून याच्या पुढचं जे अक्षर आहे यो, हे 6 नंबरचं अक्षर यती येतं, म्हणून ते 6व्या अक्षरावर यती येते असं सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे झालं भुजंग प्रयात. याच्यामध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे, यती 6व्या अक्षरावर येते आणि गण य य य य असे असतात. आता पहा की दीर्घ म्हणजे 1 2 2 1 2 2 1 2 2 1 2 2 हे आपण मात्रा दिली, बरोबर की नाही? मात्रा सुद्धा आपण अशा पद्धतीने देऊ शकतो. हे झालं भुजंग प्रयात, ज्याच्यामध्ये 12 अक्षर येतात, येथे 6व्या अक्षर होतात आणि गण य य य य. आणि त्याचं उदाहरण आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि पुढील उदाहरण पहा, वसंत तिलका. प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. वसंत तिलका प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात आणि यती 8व्या अक्षरावर येते. आणि गण आहेत त भ ज झ ग ग, हे गण आहेत, यती 8व्या अक्षरावर येते. मग उदाहरण पहा, आरक्त होय फुलनी प्रणयी पलाश. आरक्त होय फुलनी प्रणयी पलाश. मग या पहा, आरक्त 3 अक्षर, होय फुलनी हे 3 अक्षर, प्रणयी पलाश 3-3 अक्षरांचे गट आहेत. मग यामध्ये 3-3 अक्षरांचे गट कशा पद्धतीने आहेत पहा, तर आरक्त 3, होय फुलनी 3, यामध्ये हा 3चा आहे आणि हा 3चा आहे, आणि शेवटी जेवढा राहील तेवढा राहील. 3-3चे गट करायचे आहेत. मग 14 अक्षरे आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अक्षरे आहेत. मग या ठिकाणी गण 8व्या अक्षर होते. 8वा अक्षर कोणता? 1 2 3 4 5 6 7 8 नीवर. मग पहा नीवरच कसं काय येतं, तर आरक्त होय फुलनी प्रणयी पलाश 8व्या अक्षरावर येते. वरती जसं 6व्या अक्षर सदा सर्वदा योग तुझा घडावा,
त्याच्यात पदाने आरक्त ओय फुलुनी प्रणयी पलाश आणि त भ ज ज ग ग म्हणजे त भ ज ज अशा पद्धतीने ते गण येतात आणि या ठिकाणी ते आपण लिहिले जातात आणि ग ग. ठीक आहे. हे झालं वृत्ते. आज आपण पाहिले ती वृत्ते.